मित्रांनो, आम्ही इथं अंजिर्लेच्या कड्यावरील गणपती म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथं चाललोय आम्ही आता. तर मी तुम्हाला बाहेरून दाखवतो जरा. छान आहे रे मंदिर. मागं चाललं रे. घेतो ना. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजिर्ले. हा एंट्री केलेला आहे गणपतीला आपण. तसा हा गणपती बाप्पा मोरया. हे गार्डन एक खूप सुंदर गार्डन केलेलं आहे. तसं त्या पर्यायाने हा मंदिरचा परिसर. हा कसं हा मंदिर मग कसं नाही हो मंदिर. हे मंदिर का? हे मंदिर पुणे. याच्यावरती माहिती दिलेली आहे. ताम्हिणी घाट, अंजिर्ले, पुणे, महाबळेश्वर मार्ग. हा सगळा व्ह्यू दिलेला आहे गणपतीच्या मंदिराच्या ह्याच्यासाठी. हो, हे आमचे स्वप्नील. छान. हे मंदिर खूप सुंदर आहे. मोरया मोरया. गणपतीचं मंदिर खूप सुंदर व छान, अति सुंदर प्रसन्न मंदिर बनवलेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे खूप सुंदर मंदिर आहे गणपतीचं. बघते सगळं दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. हे खूप सुंदर मंदिर बनवलेलं आहे. गणपतीची मूर्ती पण एक अति सुंदर आहे. हा तसं याचे डिझाईन खूप सुंदर आहे. मंदिरचा परिसर पूर्ण व्हाईट आहे. तसं हा मंदिरचं हे ते श्रीराम मंदिर पूजा व मातब्बे यांचं सगळं परिसर मंदिर हा खूप सुंदर बनवलेला आहे. हा पांढरा कलर व्हाईट कलर यूज करण्याचं काम कोरीव काम केलेलं आहे. तर आपण आता शिव मंदिरला जाणार आहे. हा बाहेरचा परिसर आहे. त्या हिशोबाने हा शिव मंदिर आहे जे कोकणातला एकदम जुन्या दगडा काळात बनवलेला हा शिव मंदिर आहे. आणि त्या
खूप सुंदर मंदिर आहे. खूप 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 म्हणजे खूप सुंदर मंदिर आहे. दगडातलं आहे हा पूर्ण. ओम नमः शिवाय. हे मंदिराचं वरचं कळस या पर्यायाने हे शिव मंदिर. हा त्यांचा आहे नंदी. हे मंदिर पूर्ण जुन्या दगडात बनवलेलं मंदिर आहे. या मंदिराला खूप वरती हे केलेलं आहे. गणपतीचं पहिलं पाऊल आहे ते ह्या साईडला नाही का, तिकडं पण दर्शन घ्यायला जाऊ आपण. चालेल. सुट्टी नसायची मे मध्ये हो का लगेच म्हणतात चला जाऊया. लोखंडाची चप्पल. चालेल. कार चप्पल का ही तशी लोखंडाची चप्पल बनवलेली आहे. स्टँड त्याचा. आता आपण चाललोय गणपतीचे पाऊलाकडं. हा तिथला परिसर. हे छोटे छोटे दुकान आहे तिथं. खूप सुंदर बीच आहे आणि हा अख्खा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. तो तिकडे समोर किल्ला आहे. समोरची बाजू जी दिसते तिथं किल्ला आहे. हा एकदम व्ह्यू बघण्यासारखा आहे. अति सुंदर. तर 100-200 पावलावर मंदिरापासून गणपतीचं पहिलं पाऊल आहे आणि मंदिर त्यांनी तिकडं बांधलंय. तिकडं मेन म्हणजे हे जे इथलं पहिलं जे मूर्ती भेटली त्यांना त्या ठिकाणी चाललोय आपण आता पुढे. रस्ता एकदम त्यांनी एकदम लाल दगडामध्ये केलेला आहे नाही का, मस्तपैकी. ब्लॉग आपण शूट केल्यात एडिट करताना चांगलीच लागणार आहे नाही का. सोपं आहे का ते. ती तिथं होडी दिसते. जहाज खूप मोठी एकच अख्ख्या ह्याच्यामध्ये जहाज दिसते. मंदिर खाली आहे का तिकडं. इथं ते काय आहे पहिलं पाऊल म्हणजे. धन्यवाद.
सांगतोय, त्यांनी स्कीम दिली. काय मला जाऊ दे, शिंगाण आल्यावर सांगतोय. कसं आहे पहिलं पाऊल हा. समोर. हा तसा अख्खा कोकण किनारा आहे, तसा हा पूर्ण झाडं, पूर्ण नारळाची झाडं. हा तसं नारळाची झाडं, हा तसा पाऊल आहे. गणपतीचं पहिलं पाऊल म्हणते त्याला. जातो खाली. अरे जा ना. हे गणपतीचं पाऊल म्हणते त्याला. जा ना खाली, जवळ जा. गुडघ्यावर बस. हे पहिलं पाऊल म्हणतात गणपतीचं. काय म्हणजे हा किनारा आहे कोकण पडण्याचा एकदम. कोकण कडा म्हणतात त्याला. तसं हा नारळाचं झाड. तो समोर किल्ला आहे, अख्खा समुद्र पट्टा आहे इथं. आपण तसं चाललं आहे परत आता आपल्या मंजिल पर. जहाँ हमारी मंजिल जा रही है वहाँ कोई नहीं जा सकते, हम जा रहे हैं. हा अख्खा किनारा आहे, किनारा टोटल जो तुम्ही बघायला भेटते तुम्हाला, हा अख्खा किनारा आहे. हे हनुमानाचं मंदिर आहे. सगळ्यांचं रक्षण कर. कुठलं झाड होतं? कापून टाकलं. जय श्रीराम. मीटर संपल मोजायचा म्हणते. मीटर संपल, पेट्रोल संपल. हा डायरेक्ट नेऊन गोवाला टच होतो ना. हा परत गणपतीकड. हा गणपतीचा बाहेरचा परिसर आहे. तर लोक आहे तिथं. प्रसाद आहे का रे? घेऊ ना, प्रसाद घेऊया. आम्ही आता नॉनव्हेज खाऊन कंटाळले, आता व्हेजवर आम्ही पळणार आहे. बास झाले. आज सकाळी मला त्रास झाला माहिती बाथरूमला, एवढे मासे काढले तुम्ही. खूप म्हणजे खूप प्रचंड त्रास. असा हा परिसर आहे गणपतीचा. अख्खा मंदिर खूप सुंदर बनवलेलं आहे आणि ह्याला मॅट फिनिश कलर मारलेला आहे, त्यामुळे हा मंदिर एकदम सुंदर दिसत आहे. कलर मॅट फिनिश मारलेला आहे. हा तसा मॅट फिनिशचा कलर आहे. हे मंदिर आहे. हा प्रसाद. हो इथून बघ, ह्याच्यावरती हे दिलं आहे कसं जायचं. खर्सला घाट, हे घाट, टंडन चौक, लाडगर महाराष्ट्र ते पिंपरी चिंचवड, चांदणी चौक, मुळशी. घेतला प्रसाद? हा गणपतीचा प्रसाद आहे.
हा गणपतीचा प्रसाद आहे, हा सगळ्यांना वाटप केला जातो. आणि एकदम गरम गरम भात आहे. अरे सिंधुदुर्ग नाही, तो सुवर्णदुर्ग आहे. कुठे? म्हणून सुवर्णदुर्गच म्हणलं. तुम्ही ऐकलं सिंधुदुर्ग. काय काय ते हे हा समुद्र किनाऱ्याचं समुद्र किनारी असलेल्या मंदिराचे पाषाण. कसलं जोडे स्वप्न आहे गड. हालत नाही रो. खाली विहीर पण आहे ना. हा चल ना खाली इथे जायला रस्ता नाही ना. तसा आम्ही हा प्रसाद खात आहे या पद्धतीने. खूप सुंदर प्रसाद आहे. इकडं शांत राखा असं लिहिलेलं आहे. हा इथं एक पाण्याचा विहीर आहे. हा तसा पाण्याचा विहीर आहे. इथं कासव दिसतात ते छोटे छोटे कासव. छोटे छोटे कासव आहे तिथं ह्याच्यामध्ये. खूप सुंदर कासव आहे तिथं. बघायला दिसत असेल तुम्हाला आता पाण्यांमध्ये. किती कासव आहेत बघितलं. खूप कासव आहे तिथं. आता मी उतरतो खाली. हां हे खूप सुंदर पीस आलेलं आहे. मंदिरात आहे हे दाखवण्यासाठी. भारी आहे, मस्त. हां हां नाही आम्ही ते पाणी खाली गेलं इथं जवळ होतं एकदम. सप्टेंबरला आलेलो तेव्हा. आणि कासव भरपूर आहेत ना कासव. 50 कासव आहेत. काय झालं त्या दगडीवर उभी राहा. खूप कासव आहेत. ही कमी झालं पाणी. आपण आलेलं तेव्हा इथे नाही होता पाणी. वाढत असेल ना परत पाणी. नाही पावसाळ्यात आता कमी होणार तो. हे बघ या कातळावर बघितले. चला ठीक आहे. तुम्ही यूट्यूबर आहे का? हो हे रेकॉर्डिंग चालू आहे त्याची. मुलगा मला तुम्ही यूट्यूबर. हां हां हे सगळे दाखवतात ना त्याच्यात. अच्छा तर तुम्हाला मी तर बघितलं. हां ते यूट्यूबचं चालू आहे सगळं रेकॉर्डिंग वगैरे. हो